ड्रिपची लॅटरल हे अंतर 6 फूट। हलकी मुरमाड जमीन असेल तर डबल लॅटरल लागेल, भारी जमीन असेल तर सिंगल लॅटरलवर काम होईल, हे लक्षात ठेवा। 2 रोपातला अंतर हे जे अंतर आहे हे 1.5 फूट ठेवलंय आपण, या ठिकाणी दिलंय 1.5 फूट। लॅटरल पासून हे जे अंतर आहे दोन्ही ओळींचं, हे अंतर 6 इंच ते 8 इंच पाहिजे, याच्यापेक्षा जास्त नको। आणि सिंगल लॅटरल असेल, मुरमाड जमीन असेल तर हे अंतर क्लोज घ्यावं लागेल, जवळ घ्यावं लागेल। जमीन काळी कसदार आहे, डबल लॅटरल आहे तर अंतर वाढलं तरी चालेल। साधारण 2.5 फुटाचा बेड आपल्याला मिळाला तर या ठिकाणी होऊ शकतं। या पद्धतीने लागवड झाली पाहिजे। काही लोकांचा प्रश्न आहे आंतरपीक, आणि अतिशय यशस्वी हा प्रयोग आहे। मागच्या वर्षी मी बऱ्याचशा लोकांना याच्यामध्ये सक्सेसफुल केलंय। तुम्ही कलिंगड आणि मिरची नक्की या ठिकाणी करू शकता। फक्त इथे 2 रोपातलं जे अंतर आहे ते अंतर आपल्याला 2 फूट घ्यावं लागेल, जे आपण तिकडे 1.5 फूट घेतलं। हा जो लॅटरल टू लॅटरलचा डिस्टन्स आहे हे आपण 6 फूटच ठेवलं, यामध्ये दाखवल्याप्रमाणे। लॅटरल पासून इकडे अर्धा फूट, इकडे अर्धा फूट, 2 फूट गॅप 2 रोपातला ठेवला, आणि सेंटरला आपण 3 फुटावर मिरचीचं रोप लावलेलं आहे। म्हणजे मिरचीचं अंतर झालं 6 बाय 3, 18 स्क्वेअर फुटामध्ये एक झाड, साधारणतः तिथे 3000 3.500 झाडं एकरी बसतील। कलिंगडचं अंतर आपण घेतलंय 2 फूट, म्हणजे 6 दुने 12, 6 फुटामध्ये एक झाड, 43,560 भागिले 6 केलं म्हणजे तिथे जवळपास तुमचे 7000 झाडं कलिंगडाचे बसतील।